नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, सखी सह्याद्री या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण अशा कर्तृत्ववान स्त्रियांची ओळख करून घेतो की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे. आपण त्यांची ओळख करून घेतो, त्यांच्याशी गप्पा मारतो, त्यांना काय आव्हानांना अडचणींना तोंड द्यावं लागलं हेही बघतो, जेणेकरून आपल्याला सुद्धा नवीन माहिती कळते. नुसती माहिती कळत नाही तर अशा कर्तृत्ववान स्त्रियांकडून आपल्याला नवीन प्रेरणा मिळते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय चाललंय या घडामोडींची माहिती मिळते. म्हणूनच सखी सह्याद्रीच्या या विशेष कार्यक्रमाचं आज आपण आयोजन केलंय. आणि आज आपण ज्या मैत्रिणीला भेटणार आहोत ती आपली मैत्रीण आहे डॉक्टर मेहरा श्रीखंडे. डॉक्टर, सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर मेहरा श्रीखंडे या व्यवसायानं खरं तर नेत्रतज्ञ आहेत, आय सर्जन आहेत. या व्यवसायाची डिमांड म्हणजे त्यांना अतिशय बिझी राहायला लागतं, अति व्यस्त अशा त्या असतात. पण तरी सुद्धा अतींद्रिय अनुभव या एका वेगळ्या क्षेत्राची त्यांना ओढ निर्माण झाली. आणि नुसती ओढ निर्माण झाली नाही तर त्याबद्दल त्यांनी माहिती गोळा करायला सुरुवात केली, स्वतः अनुभव घ्यायला सुरुवात केली. आणि मग रुग्णसेवा या क्षेत्रातनं त्यांना अक्षरसेवेकडे वळावंसं वाटलं. म्हणजेच त्यांनी या विषयांवर एक पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव आहे अतींद्रिय अनुभव, अर्थात पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या, त्याचं मराठीमध्ये भाषांतर सुद्धा झालं. त्या स्वतः नेत्रतज्ञ आहेत आणि पॅरासायकॉलॉजी या विषयामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. 2015 मध्ये त्यांना महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे, तर 2016 मध्ये धन्वंतरी अवॉर्डनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. अशा डॉक्टर मेहरा श्रीखंडे या म्हणजे मला असं वाटतं विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीचा असं उत्तम सुरेख संयोग त्यांचा जो आहे तो आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वात बघायला मिळतो. मग नेत्रसेवेकडनं अक्षरसेवेकडे त्या कशा वळल्या हा त्यांचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर, तुमचं लहानपण नेमकं कसं होतं? गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये तुमचा जन्म झाला. तुमचं लहानपणचे काही अनुभव किंवा काही घटना तुम्ही सांगू शकाल का? माझं आजोळ अहमदाबाद आहे. माझा जन्म तिथे झाला. आता माझी आई शिक्षिका आहे आणि माझे वडील भारत पेट्रोलियममध्ये होते. तर वडिलांचं फिरतीची नोकरी होती, म्हणजे ते अहमदाबाद, मग इंदोर, गुजरात इथे सगळीकडे त्यांचं बदली व्हायची. तर आम्ही पण तसंच वेगळ्या वेगळ्या शाळेत गेलेलो. आणि मग बॉम्बेमध्ये पण जेव्हा मुंबईत आले तेव्हा पण त्यांची परत बदली. आम्ही बँड्राला राहायचो, मग कोल्हापूरला राहायचो, तेव्हा पण शाळे बदललेत आम्ही. आणि माझं एक लहान भाव आहे. डॉक्टर आपल्याला व्हायचंय पुढे जाऊन, हे तुम्ही आधीच ठरवलं होतं का? नाही, मी आधीच नव्हतं ठरवलं. लहानपणी मला चित्रकलेची आवड होती. मला पेंटिंग खूप आवडायचं आणि मला वाटायचं की मी एखादी आर्टिस्ट होईल किंवा आर्किटेक्चरकडे जाईल. पण एक दिवस काय झालं, म्हणजे मी जेव्हा 11वी किंवा 12वीत होती तेव्हा मी अहमदाबादला गेले होते. आणि माझे आजोबांकडे खूप पुस्तकं असायची आणि त्यांचा एक पूर्ण कपाट भरून वैद्यकीय मासिक होते, हेल्थ मॅगझिन्स. तर मी तेव्हा मी सगळे वाचून काढले आणि मग मला वैद्यकीय ह्या लाईनची जरा आवड झाली, मेडिकलची. आणि मग मी ठरवलं की आपण आपली 12वी झाली नंतर मेडिकल करू. वा. म्हणजे लहानपणी अशी ती घटना घडली, आजोबांकडे गेलात आणि त्यावेळेला तुमच्या एकदम विचारांना कलाटणी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. हो, आधी बिलकुल. आणि वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे सुद्धा अनेक ठिकाणी विविध अनुभवही तुम्हाला मिळाले असतील. हो, तसं वेगळे अनुभव मिळाले. आम्ही जयपूरला एक शाळेत होतो, मग तिथे आधी इंग्लिश केलं होतं, हिंदी केलं नव्हतं. तिथे जाऊन हाय लेवल हिंदी होती, मग हिंदीचे ट्युशन्स घ्यावं लागले. आणि मॅथमॅटिक्स पण हाय होतं, तिथे पण ट्युशन्स घ्यावं लागले. आणि असं सगळं खूप गोंधळ व्हायचं. पॅकिंग करा, अनपॅकिंग करा, पॅकिंग करा, अनपॅकिंग करा, असं होतं. खरंय. पण मग आता जेव्हा तुम्ही लेखिका म्हणून प्रसिद्ध झालेला आहात तर मला असंच एक उत्सुकता मनामध्ये येते की मग लेखनाची आवड लहानपणी कधी रुजवली होती का? किंवा लहानपणी शाळेमध्ये असताना, जसं तुम्ही म्हणलात कॉलेजमध्ये असताना काही लिहायचा प्रयत्न केला होता का? काही लिहिलं होतं का? लहानपणी मी छोटे छोटे कविता लिहायची.
पण मी जरा लपून ठेवायची ते कविता. मी म्हटलं कोणी वाचायला नको, लहान होती तेव्हा. पण त्याच्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी कथा लिहायची, अनुभव लिहायचे, थोडी कविता लिहायची. आणि 1 वर्ष मी माझे कॉलेजचं मॅगझिनमध्ये एडिटरसुद्धा होते. अरे वा. पण मग प्रामुख्याने या लेखनाची भाषा कुठली होती आणि विषय कोणते होते? इंग्लिशमध्ये लिहायचे मी. आणि विषय म्हणजे छोटे अनुभव जे घडलेले आहेत किंवा जस्ट जनरल कविता असं लिहायचं मी. असं डायरेक्टली मेडिकल अनुभव किंवा असं पॅरानॉर्मल अनुभव तेव्हा काही लिहित नव्हतं. पण हळूहळू आपले अनुभव किंवा आपल्याला आजूबाजूला दिसलेले प्रसंग, घटना यांची एक तुमच्या मनावर प्रतिबिंब उमटत होतं आणि ते तुम्ही, मला असं वाटतं, लिहून काढत होता. हो, तसंच मी लिहून काढत होते. जे काय बरोबर अनुभव झाले किंवा घटना घडली त्याच्याबद्दल मी लिहित होते. पण मग आता तुम्ही म्हणलात की आजोबांकडे मला वैद्यकीय सगळी जी मॅगझिन्स मिळाली ती वाचून काढल्यावर माझा निर्णय पक्का झाला की आपण आता वैद्यकीय क्षेत्रात काम करायचं किंवा शिक्षण घ्यायचं. तो प्रवास थोडासा सांगा ना आम्हाला, कॉलेजपासनचा ते डॉक्टर होईपर्यंतचा, किंवा नेत्रतज्ञ व्हायचं कधी ठरवलं, आय सर्जन स्पेशलायझेशन हे कधी ठरवलं तुम्ही? माझी शाळा झाली ना तेव्हा मी फोर्ट कॉन्व्हेंटमध्ये होते मुंबईत, कोलाबाला होती फोर्ट कॉन्व्हेंट. त्याच्यानंतर जय हिंदला मार्क्सप्रमाणे ॲडमिशन मिळालं आणि आमचं 11वी आणि 12वी नव्हतं, आमचं फर्स्ट इयर सायन्स आणि इंटर सायन्स होतं. बरोबर. तर फर्स्ट इयर सायन्स इंटर सायन्सचं शेवटचं वर्ष होतं आमचं. मग त्याच्यानंतर मी आमचं मार्कप्रमाणे मग मी ठरवलं होतं मेडिकल करायचं. त्याच्यामुळे टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज किंवा त्याचं हॉस्पिटलचं नाव होतं नायर हॉस्पिटल, तिथे मला ॲडमिशन मिळालं. आणि तिथे एक 5 वर्ष मेडिकलचा अभ्यास केला. मग 1 वर्ष इंटर्नशिप होती आणि त्याच्यानंतर परत मार्क्सनुसार आम्ही ठरवलं की बाई नेत्रतज्ञ होऊ. चांगली ब्रांच आहे लेडीजसाठी, इमर्जन्सीज नसतात आणि काम पण जरा असं डेलिकेट आणि व्यवस्थित असतो. त्याच्यामुळे मी ठरवलं की आपण नेत्रतज्ञ होऊ. लगेचच असं वाटतं की आता एका बाजूला तुम्ही ठरवलं होतं डोळ्याचा डॉक्टर व्हायचं, झालातही, प्रॅक्टिस लगेचच सुरू केलीत का? नाही, मी प्रॅक्टिस लगेच सुरू केली नाही. माझं लग्न झाल्यानंतर आम्ही मुंबई सोडून पुण्यात आलो. आणि मी पहिलं 10 वर्ष इथे आल्यानंतर PCMC मध्ये नोकरी केली. 1 वर्षाचं जनरल नोकरी होती, जनरल मेडिकल ऑफिसर, आणि नंतर नेत्रतज्ञ म्हणून नोकरी केली. मग 1998ला मी रिझाईन केलं आणि माझे स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. माझं स्वतःचं हॉस्पिटल मी आणि माझे पती आम्ही सुरू केलं आणि तिथे मग मी आतापर्यंत प्रॅक्टिस करते. तिथेच आहात. पण कॉलेज संपल्यानंतर रुग्णसेवेचा जो तुम्ही घेतलेला वसा होता तो चालूच होता? हो, तो चालूच होता. ते अजूनही चालू आहे. ते तर माझे प्रोफेशनच आहे, त्याच्यामुळे ते चालू आहे. जेव्हा तुम्ही या सगळ्या कामांमध्ये व्यस्त होता, रुग्णांना तपासत होतात आणि नाही म्हटलं तरी डॉक्टरचं आयुष्य हे खूप बिझी असतं आपण म्हणतो, असं असताना अचानकपणे अतिंद्रिय अनुभव किंवा पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स हा विषय डोक्यामध्ये कुठनं आला? आणि हा विषय डोक्यामध्ये येण्यामागे काही तत्कालीन घटना घडली का, काही कारण घडलं का, हे आम्हाला जाणून घ्यायचंय. बरं, मला ना लहानपणापासून देवाबद्दलची खूप कुतूहल होती. की देव सगळे लोक मानतात, मस्जिद आहे, चर्च आहे, मंदिरं आहेत, एवढे लोक देवाला मानतात, पण आपल्याला ते दिसत का नाही? मग ते मेन माझा प्रश्न होता की आपल्याला दिसत का नाही. आणि त्याच्यानंतर आपण तसं बघितलं ते वायू पण आपल्याला 2-3 मिनिट श्वास नाही घेतलं की मग आपलं काही खरं नाही. त्याच्यामुळे हवा पण कधी कधी चांगली असते, कधी कधी हरिकेन आणतात, टोर्नाडोज आणतात, तर ही हवा पण आपल्याला दिसत नाही. ही पण एकदम महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी खरं. आणि हॉस्पिटलमध्ये असताना लोकांना मरताना तर पाहिलं, म्हणजे वॉर्डमध्ये, कॅज्युअल्टीमध्ये किंवा बर्न्स वॉर्डमध्ये हे लोक मरायचे तेव्हा म्हणजे शरीर तिथेच असायचं, पण लोक म्हणायचं असं हा माणूस आता या जगामध्ये राहिला नाही, हे गेले. तर मी म्हटलं शरीर तर इथेच आहे आणि ते नष्ट होतं, मग काय गेलं? खरंय, अगदी काय गेलं ते मेडिकल सायन्समध्ये आम्हाला शिकवलं नव्हतं. शरीराबद्दल सगळंच आपण बघू शकतो, पण आत्मा बघू शकत नाही. आणि आत्माच आपल्याला जिवंत ठेवते. जसं देव सगळं ब्रह्मांड चालवतात पण आपल्याला दिसत नाही, तसंच आत्मा आपल्या शरीराला चालवतं आणि आपल्याला दिसत नाही. मेडिकल कॉलेजमध्ये सगळं शिकवतात, MRI करायचं, CT स्कॅन करायचं, आपल्याला सगळे ऑर्गन्स दिसतात पण आपल्याला आत्मा दिसत नाही. अगदी खरं. म्हणजे मूळ चैतन्य तत्व जे आहे ते आपल्याला दिसतच नाही. तर त्याची कशी जाणीव करून घ्यायची
त्याचं जिवंत असताना कशी जाणीव करून घ्यायची आणि मेल्यानंतर पुढे त्या आत्म्याचं काय होतं हे मला जाणून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये रिसर्च केलं आणि मी खूप लोकांची चर्चा करायची आणि विचारायचे की बाई असं काय, पण कोणी मला असं एकदम समाधानी उत्तर दिलं नाही. म्हणजे आय वॉज नॉट सॅटिस्फाईड. त्याच्यामुळे मी म्हटलं मी स्वतःचा अभ्यास करते आणि मग अभ्यास करताना मला पण अनुभव आले आणि मग अनुभव आल्यानंतर मी ठरवलं की मी आता ह्याच्यावर पुस्तकं लिहिणार. फारच आमची उत्सुकता आता हळूहळू वाढत चाललेली आहे की तुम्ही डॉक्टर असताना, विज्ञानाची विद्यार्थिनी असताना या अनुभवांकडे कशा वळलात याचं तुम्ही स्पष्टीकरण देताय. आपण ही चर्चा पुढे चालूच ठेवणार आहोत, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर मेहरा श्रीखंडे या आपल्या मैत्रिणीशी, जी स्वतः नेत्रतज्ञ तर आहेच, पण अतिंद्रिय अनुभव या पुस्तकाची लेखिका सुद्धा आहे. तुम्ही फार छान सांगत होतात की तुम्हाला कधी आणि कसं या विषयाकडे वळावंसं वाटलं. की डॉक्टर म्हणून कार्यरत असताना सुद्धा एक शरीरामध्ये असणारं एक चैतन्य तत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता निर्माण झाली, किंवा जो नाही दिसत असं एक देव जो ज्याला आपण म्हणतो संकल्पना, ती नेमकी काय आहे तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा झाली. मला असं वाटतं की तुम्ही डॉक्टर तर होताच, डोळ्याचे डॉक्टर, पण तुम्ही डॉक्टरेट पण आहात. पॅरासायकॉलॉजी या विषयामध्ये तुम्ही डॉक्टरेट केले, विशेष संशोधन केलंय, त्याबद्दल काहीतरी सांगा ना. हो, मला लखनौ युनिव्हर्सिटीनी अप्रोच केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे, तुम्ही अतिंद्रिय अनुभव या पुस्तक लिहिलेलं आहे, तुम्ही पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस लिहिले, पण त्याचा माणसासाठी, ह्युमॅनिटीसाठी काय उपयोग होऊ शकतो. मग ते मी त्यांना सगळं सांगितलं की आपण रेकी विद्या कसं करतो, करुणा रेकी कसं करतो, देवदूतांशी कसं संपर्क करतो, क्रिस्टल्स काय आहे, हे सगळं त्यांना सांगितलं नंतर आणि त्याच्याबद्दल थोडं लिहिलं मी. मग त्यांनी ठरवलं की मला ठीक आहे, तर PhD दिली त्यांना. मला खूप आनंद झाला. वा, म्हणजे डॉक्टर एका बाजूला आणि एकट्या बाजूला डॉक्टरेट, दोन्ही डॉक्टर तुमच्याकडे आहेत पदव्या. पण जेव्हा तुम्ही या विषयाचं संशोधन करायला लागलात, तुम्हाला स्वतःला असे तुम्ही काही अनुभव घेतलेत का की तुम्हाला असं वाटलं नाही म्हणून मला या विषयात जायचंय? तुम्हाला असे अनुभव आले का? मला अनुभव आलेले, त्याच्यामुळे मला विश्वास बसला. कारण अनुभव आल्याशिवाय विश्वास बसत नाही. खरंय. एकदा मी शाळेत होते आणि मी सकाळी डेंटिस्टकडे गेले होते आणि ते फ्लोरा फाउंटनला होते, फोर्टला. आणि मी एका बिल्डिंगमध्ये होते आणि रस्त्याच्या कडेवर जात होते मी, आणि रस्ता ओलांडून दुसऱ्या बिल्डिंगकडे जायचं होतं मला. पण आता इथे खांब होता आणि मला इथून येणारी बस दिसली नाही. इथून बस येत होती आणि इथे एक रस्ता होता, दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये रस्ता होता. तर ती बस अचानक अशी आली. आता मी कडेलाच उभी होती बिल्डिंगची, आणि मला ना, माझ्या पाठीमागे 2 माणसं होते, व्यक्ती होते, पण माझ्या समोर कोणीच नव्हतं. आणि मला असं एकदम फेकलं गेलं, मागे ढकललं गेलं मला, आणि मी असं पडले. पण आता आपण पडल्यानंतर किती लागतं आपल्याला, पण मला कोणी असं अलगद उचलल्यासारखं झालं आणि धरल्यासारखं झालं, आणि मला काही लागलं नाही. आणि माझी पर्स गेली, माझे गॉगल्स गेले, माझं बाकी सगळे इकडे तिकडे पडले, पण मला काही लागलं नाही. त्याच्यामुळे मला खूप म्हणजे मी खूप असे घाबरले होते आणि मी खूप काय म्हणतो आपण एकदम असं शॉक मध्ये होते की असं कसं झालं आपल्याला. बरोबर. हा अनुभव तुम्हाला तेव्हा आला? हा अनुभव तेव्हा शाळेत होताना असताना आला. आणि नंतर अजून एक अनुभव सांगते. मी ऐकलं होतं की शनी शिंगणापूरला दरवाजे नसतात किंवा दार असतात तेव्हा कुलूप नसतं. तर मी तिथे गेले संशोधन करायला. मी म्हटलं जरा बघते, लोकांची बोलते. तर ते सगळं करत करत संध्याकाळ झाली आणि आम्ही गाडीतनं येत होतो आणि आम्हाला नगर हायवेला पोचायचं होतं. पण ते काय झालं, एकदम अंधार झाला आणि तिथे सगळं जंगलासारखं होतं आणि आजूबाजूला कोणीच नव्हतं. तर मग मी गाडीतनं उतरले आणि मला समोर एक म्हातारा माणूस दिसला. त्यांनी पांढरी धोती आणि टोपी घातली होती. तर मी त्या माणसाला विचारलं की आता इथून हायवेला कसं जायचं. मग त्यांनी सांगितलं की असं जावा, असं वळाला, असं जावा, असं जा. मग ते गाडीकडे आले. ते म्हटले की मी ड्रायव्हरला पण सांगतो. तर काय झालं, नंतर मी म्हटले त्या म्हाताऱ्याला, त्या आजोबाला आपण काहीतरी पैसे देऊ थोडे. तर मी माझे पर्समध्ये बघायला गेले की त्यांना पैसे देऊ. असं वळाले मी आणि जेव्हा द्यायला गेले तेव्हा तो माणूस नव्हता तिथे, अदृश्य झाला.
म्हणजे मी इतके म्हणजे भीती वाटली तेव्हा, अंधार होता, पण त्यांनी बरोबर सांगितलं होतं आम्हाला आणि आम्ही नगर हायवेला पोहोचलो. म्हणजे असे काही अनुभव असतात माणसाला आयुष्यामध्ये येतात की ज्याचं वरवर बघताना आपल्याला कारण मीमांसा काही देता येत नाही, ज्याला काही लॉजिक किंवा तर्क नसतो. जसं आता तुम्ही म्हणलात की आता आपण बघितलं काही वेळेला कदाचित ते गूढ वाटू शकतात की काय कारण मीमांसा, याला काय, याला याच्या मागे लॉजिक आहे, तर्काच्या किंवा जाणीवेच्या पलीकडचे असं ज्याला आपण म्हणतो असे अनुभव येतात आपल्याला. आणि जसे तुम्ही आता ज्या अनुभवांची नोंद दिलीत, पण या अनुभवांचे सुद्धा काही प्रकार असतात का? इंद्रियांच्या पलीकडे येणाऱ्या जाणीवा असतात, म्हणजे आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सेस असतात, नियर डेथ एक्सपिरियन्सेस असतात, मग पास्ट लाईफ रिग्रेशन असतो, पुनर्जन्म, आणि एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन जे म्हणतात, हे सगळे ह्याच्यामध्ये बसतात अतिंद्रिय अनुभव मध्ये. गूढ अनुभव म्हणजे त्याला आपण अतिंद्रिय आणि गूढ असं एकाच वेळेला म्हणू शकतो का? हो, आपण म्हणू शकतो तसं. म्हणजे अतिंद्रियाचं पलीकडचे अनुभव आणि एकदम मिस्टिरियस गूढ. गूढ म्हणून मिस्टेरियस, बरोबर. आणि त्याचं पटकन विश्लेषण करता येत नाही, अनालाइज करता येत नाही, किंवा त्यांना आपल्याला कारण मीमांसा देता येत नाही, काय कारण आहे ठोस असं पण सांगता येत नाही. असं पण सांगता येत नाही. पण आपण ह्या जगामध्ये राहतो, फिजिकल वर्ल्डमध्ये, म्हणजे आपलं शरीर आहे, आपण आपल्याला सगळं दिसतं आणि आपल्याला वाटतं की बस दिस इज द ओनली वर्ल्ड, हे एक जग आहे. पण तसं नाही आहे. आपल्या जगामध्ये पलीकडे पण एवढे जग आहे जे आपल्याला दिसत नाही. पण जेव्हा आपण त्या जगामध्ये आपण एक फ्रिक्वेन्सी आणि डायमेन्शनमध्ये आहोत, पण जेव्हा तिकडचे फ्रिक्वेन्सी आणि डायमेन्शनमध्ये आपण कनेक्ट करू शकतो, आपण संपर्क करू शकतो, तेव्हा आपल्याला हे अनुभव येतात. ओके, हा तुमचा महत्वाचा सिद्धांत आहे. मला असं वाटतं की दृश्य सृष्टी जी आपल्याला दिसतीये डोळ्याला, ती एकच नाही तर त्याच्याही पलीकडे, त्याच्याही पलीकडे, आपल्या जाणीवांच्या पलीकडे असं काही जग आहे, असं तुमचं सिद्धांत आहे. आणि ते जग, कल्कीनी असं म्हटले होते, श्री कल्कीनी, की तो जग इतका मोठा आहे की आपल्याला, म्हणजे तो फुटबॉल आहे आणि आपला पृथ्वी आहे, एवढं मोठं म्हणजे जग आहे, एवढं मोठं आहे ते. ओके, बरोबर. पण मग ह्या विषयाचा अभ्यास जेव्हा तुम्ही सुरू केलात तेव्हा तुम्ही काम तर करत होतात, मग कसा वेळ काढत होतात? आणि दुसरं म्हणजे भारत किंवा भारताबाहेर या विषयावर कुठे संशोधन झालंय किंवा कुठे कुणी काय काय केलंय? नाही, मला करायचं होतं, म्हणजे करायचं होतं. ते एक डिटर्मिनेशन होतं, एक फोकस होतं आणि ते एक हार्डवर्क करायची कॅपॅसिटी होती माझ्यामध्ये. मी म्हटलं की हे आपल्याला करायचं म्हणजे करायचं. बरं, लोकांना मला मैत्रिणी वगैरे सांगायचं की काय विषय घेऊन बसले, पण मी म्हटलं नाही, आपल्याला करायचं, आपल्याला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर आपण करू. आणि भारतामध्ये ह्याच्याकडे खूप दुर्लक्ष होतं, उगीच त्याला अंधश्रद्धामध्ये पण हे केलं जातं, ह्याचं. पण फॉरेन कंट्रीजमध्ये खूप संशोधन चाललंय, स्पेशली जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, इथे मध्ये खूप रिसर्च होतात आणि पेपर्स पण ते पब्लिश करतात, कॉन्फरन्सेस पण घेतात. पण मला असं वाटतं की देव ही संकल्पना भारतामध्ये आपण मान्य करतो, किंवा तुझ्या आणि माझ्यामध्ये एकच चैतन्य तत्व आहे, एक ऊर्जा आहे, हेही आपण, मला वाटतं भारतामध्ये हे मान्य केले. पण हे पॅरानॉर्मल सायन्स जे आहे त्याच्यावर इथे संशोधन होत नाही, म्हणजे दुर्लक्षच करतात. संशोधनाच्या दृष्टीने बघितलं जातं. रिमोट व्ह्यूइंग असा शब्द तुमच्या याच्यामध्ये आला, दूरदृष्टी. तुमच्या पुस्तक जेव्हा मी चाळत होते तेव्हा त्याच्यामध्ये हा शब्द आला की रिमोट व्ह्यूइंग, दूरदृष्टीने काही गोष्टी कळतात. तर ही काय संकल्पना आहे, मला जाणून घ्यायला आवडेल. रिमोट व्ह्यूइंगला एक्सप्लेन करायच्या आधी मला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स काय आहे ते सांगावं लागेल. म्हणजे असेच बरेच संत लोक आहेत जे मेडिटेशनमध्ये बसतात आणि आपल्या आत्मा शरीराचे बाहेर काढू शकतात आणि ती आत्मा सगळीकडे फिरून येते आणि जे अनुभव आलेले, जे त्यांनी बघितलेले, जे त्यांना समजलंय ते त्यांचं लक्षात राहतं आणि त्यांना म्हणजे लक्षात राहत होते. तर मग ही जी एक सायकिक एबिलिटी आहे ती वॉरमध्ये, वर्ल्ड वॉर I, वर्ल्ड वॉर II मध्ये खूप त्याचा उपयोग केला गेला. हां, म्हणजे जे व्यक्तीला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स करू शकतात स्वतःला, त्यांना एका चेंबरमध्ये एका रूममध्ये बसवायचं आणि त्यांना सांगायचं की ठीक आहे, तुम्ही ते एनिमीला टेरिटरीला जा आणि तिथे तुम्ही शत्रूचं जा आणि तुम्ही बघा की तिथे काय चाललंय आणि आम्हाला सगळं माहिती सांगा की तिथे काय काय चाललंय.
आणि मग असं करून करून त्याला रिमोट व्ह्यूइंग म्हणतात. बर. आणि आपल्याला एक उदाहरण तर सगळ्यांना माहिती आहे महाभारताचं. म्हणजे धृतराष्ट्राचे ते त्यांच्या पॅलेसमध्ये बसले होते आणि संजय त्यांच्याकडे शेजारी बसून सगळं युद्धभूमीवर काय चाललंय ते सांगत होता. म्हणजे हे एक रिमोट व्ह्यूइंगच झालं. वा वा, बरोबर आहे. म्हणजे आपल्याच मध्ये असणाऱ्या त्या ताकदीचा आपल्याला कदाचित अंदाज नसतो आणि ज्या लोकांना त्याचा अंदाज आहे ते अशा दूरदृष्टीने बघू शकतात. हो, ते बघू शकतात. असंच आहे ना? असंच आहे. आणि डॉक्टर पी.व्ही. वर्तक म्हणून आहे पुण्यातले, वर्तक. हो, त्यांना पण हे रिमोट व्ह्यूइंगची एबिलिटी होती. ते काय करायचे, ते मेडिटेशनमध्ये बसायचे आणि ते आत्मा त्यांची विशेष म्हणजे चंद्र, गुरु, शनी ह्या सगळ्या ग्रहांवर जायचे, मार्सवर पण. आणि तिथे काय चाललंय म्हणजे काय आहे ते त्यांचं लक्षात राहायचं. आणि मग ते नासाचे काय व्ह्यूज आहेत त्याच्याबद्दल, नासाने काय सांगितलंय हे सगळं ग्रहांबद्दल, त्यांचे ते कंपॅरिझन करायचं. वा, एकदम इंटरेस्टिंग असा हा विषय आपला चाललाय. पण थोडेसे आपल्याला ब्रेक घ्यायला लागणार आहे. प्रेक्षक हो, आपली ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय आपल्या मैत्रिणीशी, जिचं नाव आहे डॉक्टर मेहरा श्रीखंडे. आणि ते अतिंद्रिय अनुभव म्हणजे नेमकं काय असतं, पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस म्हणजे नेमकं काय असतं, याविषयी आपल्याशी चर्चा करतायत. तुम्ही आम्हाला छान सांगत होतात की ज्याला दूरदृष्टी असते असा माणूस काय नेमकं करू शकतो. तसंच तुमच्या बोलण्यामध्ये आणखी एक शब्द जो महत्त्वाचा आला होता तो म्हणजे क्रायसिस ॲपेरिशन. तर हे नेमकं काय, ही संकल्पना काय आहे? हे पण युद्धांमध्ये व्हायचं. कारण कुटुंब इथे आहे आणि ते जे त्यांचं जे सदस्य आहे ते लढायला आहे. तर ते जेव्हा मृत्यू पाहत होत, म्हणजे त्यांच्याजवळ मृत्यू होते, तेव्हा त्या क्षणी ते काय करायचे, त्यांच्या आत्म्याच्या फॉर्ममध्ये यायचे आणि त्यांचं लव्ड वन्सला सांगायचं की, म्हणजे नुसतं यायचं आणि त्यांना कळून घ्यायचं की बाई आम्ही आता चाललो नाहीये. बरोबर. तर ह्याला क्रायसिस अपॅरिशन म्हणतात. बरं. आता एक उदाहरण, म्हणजे संकटाच्या वेळेला किंवा क्रायसिस आल्याच्या वेळेला असं अनुभव येतो. ओके. आता ही गोष्ट 1893 मध्ये झाली. एक टायरोन म्हणून एक ॲडमिरल होते आणि ते समुद्रात होते आणि त्यांची मिसेस लेडी टायरोन ते घरी पार्टी करत होती त्यांच्या मैत्रिणींबरोबर. आता सगळ्यांच्या समोर अचानक ते ॲडमिरल टायरोन आले, त्यांचं फुल युनिफॉर्ममध्ये, नेव्ही युनिफॉर्ममध्ये आले आणि असं ते रूममध्ये क्रॉस करून गेले. तर सगळ्यांना वाटलं की अरे, ते ॲडमिरल तर तिथे आहे आणि इथे कसं काय आले. बरोबर. आणि मग सगळ्यांना म्हणजे असं आश्चर्य वाटलं. आणि नंतर त्यांना खबर आली की जेव्हा ते आले होते तेव्हाच त्यांचा शिपवर मृत्यू झाला, म्हणजे ते शिप बरोबर खाली गेले. म्हणजे असे काही संकेत ज्याला आपण म्हणतो ते त्यांच्या परिवारातल्या सदस्यांना किंवा ज्यांच्यावर ते खूप प्रेम करतात अशांना मिळत राहतात, असं तुमचं म्हणणं आहे. हो, बरोबर. त्याला आपण क्रायसिस ॲपेरिशन असं म्हणतो. आपण हे जी सगळी चर्चा करतोय, मग त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी पुनर्जन्माचा सुद्धा उल्लेख केलात किंवा मागच्या जन्मीचं काही लोकांना आठवतं. ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण तुम्ही कसं देता? पुनर्जन्म हा 12,000 वर्षापासून आहे, म्हणजे त्यांची इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये स्टोन एज पासून. आणि वेगळे वेगळे धर्माचं वेगळे वेगळे मत आहे. हिंदुइझम मध्ये म्हणतात की पुनर्जन्म होतो आहे, पण ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम मध्ये पुनर्जन्म नाही मानत. पण एक्झॅक्टली पुनर्जन्म काय आहे, म्हणजे मला तर वाटतं की प्रत्येक गोष्टी हा युनिव्हर्समध्ये रिसायकल होती, तर आपण का नाही रिसायकल व्हावे. आणि पुनर्जन्माचं कसं आहे, पास्ट लाईफ रिग्रेशनमध्येच आपल्याला कळतं की आपलं मागचे जन्म काय होते. आणि तसं बघितलं तर आत्मा मरत नाही, शरीर नष्ट होतं. तसं भगवद्गीतामध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की तुम्ही आत्माला मारू शकत नाही, ते नष्ट करू शकतच नाही, ते फक्त शरीराला नष्ट करतो. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. हो, तर ते शेवटी मग ते एक पुनर्जन्मासारखंच आहे ना, की जसं आपण जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो तसंच आपण
आत्मा वेगळे वेगळे शरीर घेऊ शकतो. अगदी खरंय, अगदी खरंय. पण म्हणजे तुम्ही तुमच्या पुस्तकात एक वाक्य असं सांगितलं की मृत्यू हा सुद्धा घाबरण्यासारखा नाही, तर तो एक नवीन धडा सुरू करतो आपण, असं नवीन चॅप्टर सुरू झालाय मृत्यू म्हणजे. हे वाक्य फार काय म्हणतो आपण की त्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्याबद्दल काही सांगा ना. मृत्यूला घाबरायची एवढी काय आवश्यकता नाही. ऑफकोर्स भीती वाटते, कारण आपण आपले सगळे वेदना, आपले सगळे प्रॉब्लेम जे या जगामध्ये ते सोडून दुसऱ्या जगामध्ये जातो. तिथे फक्त शांतता आहे, पीस आहे आणि काही प्रॉब्लेम्स नाही आहे. तर मग मृत्यू ह्याला आपण एवढी घाबरायची गरज नाही. किती छान आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हणलात भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. एक कपडा बदलला तसा दुसरा कपडा धारण करतो आपण, तसा देह दुसरा धारण करतो आत्मा आपला. त्यामुळे त्याला घाबरण्याची जी एक वृत्ती असते ती ठेवू नये असं. हा, ती ठेवू नये. आपण शेवटी आपण चांगल्या ठिकाणी जातो, इथले सगळे प्रॉब्लेम जातात, आपण आपल्याला मोक्ष मिळतं, सुटका मिळते. हे सगळं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याला एक गूढतेचं वलय आहे. अजूनही असं वाटतं की याला शास्त्रीय आधार आहे का नाही, विज्ञानाचा आधार आहे का नाही. पण तुम्हीच एक जिवंत उदाहरण असं आहात की ज्या स्वतः विज्ञानामधल्या डॉक्टर आहात आणि तरी सुद्धा पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस बद्दल इतक्या अधिकारवाणीने तुम्ही बोलता, त्याच्याबद्दल तुम्ही लिहिता. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की पदार्थ विज्ञान असो, अणुसिद्धांत असो, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स असो, या सगळ्याचा संबंध या अनुभवांशी आहे असं तुमचं म्हणणं आहे. तर त्याबद्दल काय थोडक्यात आम्हाला सांगू शकाल? पहिलं ना, फिजिक्समध्ये न्यूटनचे थिअरीज होते, न्यूटनचे लॉज होते आणि ते पूर्ण वेगळे होते. त्याच्यानंतर आईन्स्टाईन आले आणि 1915 मध्ये त्यांनी जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी हे केलं. त्याच्यानंतर नील्स बोहर, मॅक्स प्लँक ह्यांनी क्वांटम मेकॅनिक्समध्ये संशोधन केलं. आता जेव्हा तुम्ही ॲटॉमिक लेवलला जातात तेव्हा तुम्हाला समजू शकते की फिजिक्स आणि त्याचं पलीकडचं जग काय आहे, त्याची काय तुलना करू शकते. पण ते खूप मोठं आहे, म्हणजे ते खूप मोठं. पण म्हणजे याला फिजिक्सचा आधार आहे असं तुमचं म्हणणं? फिजिक्सचा आधार आहे. आणि तसंच अणुसिद्धांताच्या बाबतीत काय सांगू शकाल? ॲटम्समध्ये प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स सगळे असतात. पण असं समजलं जातं क्वांटम मेकॅनिक्समध्ये की एक इलेक्ट्रॉन एका ॲटममध्ये दुसऱ्या ॲटममध्ये जाऊ शकतो आणि ते अचानक इथून अदृश्य होऊन इथे येतो. तर मग असं जर फिजिक्स आणि ॲटम्समध्ये जे बेसिक आपले फंडामेंटल थिंग्स आहे ह्याच्यामध्ये पण असं असू शकतो, तर आपल्या जगामध्ये का नाही होऊ शकत? म्हणजे फिजिक्स असो, अणुसिद्धांत, ॲटम्सचा सिद्धांत असो, सगळीकडे आपल्याला कुठेतरी विश्वास किंवा श्रद्धा ही ठेवायलाच लागते. तुम्ही जरी विज्ञानाचे विद्यार्थी असाल तरी. हो, ते ठेवावंच लागते, त्याशिवाय विश्वास बसत नाही. आणि मेन म्हणजे अनुभव यायला पाहिजे. अनुभव आले की विश्वास ठेवू शकतो, अनुभव नाही आले की मग आपल्याला वाटतं की ठीक आहे, काय आहे, असं असं ह्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, असू शकतो. अगदी खरं आहे. म्हणून स्वतः अनुभव घेणं जास्ती महत्वाचं आहे. तसंच तुम्ही एक आणखी उल्लेख केलाय त्याच्यामध्ये की माणूस, जे बाळ जन्माला येतं, जेव्हा त्याचं मिलन होतं स्त्री पुरुषांचं, त्यावेळेला बाकी सगळं त्या कळतं आपल्याला, त्याचे अवयव कसे तयार झाले. पण ऍक्च्युअली ते तयार होताना काय नेमकं त्याच्या मागे प्रक्रिया घडते, त्याच्यात ते चैतन्य कुठनं येतं, हे अजूनही शोध लागलेला नाही. हो, अजूनही शोध लागला नाही. त्याबद्दल आम्हाला सांगा ना. आत्मा ते लहान बाळामध्ये कधी जाते ते पण प्रश्न विचारत बसतात लोक. आणि माझं असं मत आहे की ते ऑलरेडी ठरलेलं असतं की आत्मा, या बाळाचा आत्मा इथे आहे, म्हणजे किंवा ते त्या बाळामध्ये कधी जातो ते ऑलरेडी गेलेले असतं. असं पण नाही की ते जन्माला आलं की आत्मा असतं, कारण आत्मा नसेल तर ते बेबी तयार कसं होणार? अगदी खरं आहे. तुम्ही जे म्हणलात की डेड बॉडी तिथे दिसते, देह दिसतो, पण त्यातलं चैतन्य नाही. तसंच बायोलॉजिकल प्रोसेस रिप्रोडक्शनची आपण सांगू शकतो की बाळ जन्माला कसं येतं नेमकं, ही सगळी बायोलॉजिकल प्रोसेस आपण सांगू शकतो. पण तुम्ही म्हणालात तसं की नेमकं त्याच्यामध्ये चैतन्य कधी येतं ते आपल्याला कळत नाही. ते आपल्याला कळत नाही, कोणालाच कळत नाही ते. पण असं मला वाटतं की ते चैतन्य ऑलरेडी सगळं डिसाईड झालेलं असतं, सगळं ठरलेलं असतं आणि मग ते बाल म्हणजे बालाची स्त्रीच्या शरीरामध्ये त्याची वाढ होते.
म्हणजे असेच न स्पष्टीकरण वरवर वाटतं देता येणार नाही याचं स्पष्टीकरण, पण तो अनुभव असू शकतो. हो. हां, तर ह्याला तुम्ही अतिंद्रिय अनुभव असं म्हणता. हो. ओके, तर आपण याबद्दलची चर्चा पुढे चालूच ठेवूयात. आणखी बरेच प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर मेहरा श्रीखंडे यांच्याशी. विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांशी हातमिळवणी करून कसे पुढे जातात आणि अतिंद्रिय अनुभवांना सुद्धा विज्ञानाचा पाया कसा असू शकतो याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. तुम्ही मगाशी खूप छान सांगितलं आम्हाला की या सगळ्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन त्यामुळे हळूहळू बदलतोय. आता मला विचारावंसं वाटतं की तुमच्याच पुस्तकामध्ये एक वाक्य असं आहे की शास्त्र म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यांनी जर हातमिळवणी केली तर जर एकत्र आले तर आपल्या मानवी जीवनातले बरेचसे प्रश्न हे सुटू शकतील असं तुम्ही एक विधान तुमच्या पुस्तकात केलंय. तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, हे नेमकं काय आहे? आता आपलं जो फिजिकल बॉडी आहे जे आपल्याला दिसतंय ती मेन आपली बॉडी आहे. आणि आपल्या आजूबाजूला अजून बॉडीज आहे, इथरिक, ॲस्ट्रल, कॉस्मिक, निर्वाणिक, हे अनेक बॉडीज आहेत जे दिसत नाही. बरोबर. कारण इथरिक बॉडी मध्ये प्राणमय कोश म्हणतात. हो, प्राणमय कोश. प्राणमय कोश. तर आता इथरिक बॉडीमध्ये ॲक्च्युअली हिलिंग जेव्हा करतो ते इथरिक बॉडीमध्ये होते. आणि मला वाटतं की हिलिंग, रेकी, करुणा रेकी हे सगळं जर आपण मेडिकल सायन्समध्ये इन्कॉर्पोरेट केलं तर खूप फरक पडेल. कारण मी जाणवलंय की हिलिंग केल्यानंतर किती फरक पडतो. तर हिलिंग एक आहे मेन थिंग. आणि मग क्रिस्टल्स वापरणं. क्रिस्टल्स पण जस्ट एक मिनरल किंगडमचे आयटम्स आहेत जे आपण त्यांना एनर्जाइज करू शकतो, त्यांना एक हे करू शकतो, एक यू कॅन गिव्ह देम सम वर्क टू डू, यू नो दॅट. आणि मग हे आपलं न्यूमरोलॉजी, एंजल कम्युनिकेशन म्हणजे आपण देवदूतांशी कसं संपर्क करू शकतो हा पण खूप महत्त्वाचा आहे. कारण ते खूप आपल्याला डे टू डे लाईफमध्ये मदत होते त्याची. तर हे सगळे गोष्टी जर आपण केलं तर खूप फरक पडेल. हिप्नोथेरपी केलं आणि पास्ट लाईफमध्ये गेले की कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर मला वाटतं की हे दोन्ही मिळून काम केलं की जर बरं पडेल. बरोबर. म्हणजे आपला जो स्थूल देह आहे दिसणारा त्याच्या व्यतिरिक्त जे काही आपल्यामध्ये आहे त्याचा उपयोग करून घेऊन आपण आपले प्रश्न सोडवू शकतो. हो. पण म्हणजे यासाठी आपल्याला कुणाची तरी मदत घ्यायची गरज आहे. हो. जे तज्ज्ञ आहे हिलिंगमध्ये किंवा रेकीमध्ये किंवा क्रिस्टल्समध्ये त्यांची मदत घ्यायला पाहिजे. कारण ते लोक करतात आणि आपण मानतच नाही की हे गोष्टी होतं. हे कसं होऊ शकणार, हे शक्यच नाही. असंच म्हणजे मेडिकल सायन्समध्ये तर असंच म्हणतात की हे शक्य नाही, पण ऍक्च्युली शक्य आहे. कारण मी स्वतः माझ्यावर प्रयोग करून बघितलेला आहे. माझ्यावर प्रयोग करून नंतर मला जाणवलं की हो ह्याचा हिलिंगचा इफेक्ट होतो, चांगलाच होतो. बरोबर बरोबर. म्हणजे मनाची ताकद किंवा आपल्या शरीरात असलेली ऊर्जा याचा पॉझिटिव्ह वापर तुम्ही नक्की करू शकता. हो, ते नक्की करू शकतो. हां, म्हणजे जे मेडिकल सायन्स तुमच्या देहावर उपचार करेल, पण ही जी ऊर्जा आहे किंवा ही मनाची ताकद आहे त्याच्यावर उपचार करण्यासाठी बहुतेक मला असं वाटतं याचा उपयोग तो नक्की होईल. आणि ते पण आजकालच्या सायन्सला कॉम्प्लिमेंट करतं असं तुमचं म्हणणं आहे? हो, ते कॉम्प्लिमेंट करतं. कारण त्याचा उपयोग खूप होतो. म्हणजे आपण औषध घेतो परंतु ठीक होत नाही, पण ते हिलिंगच्या माध्यमाने ठीक बरं होतं असं माझं म्हणणं आहे. एक भाग म्हणून ध्यानधारणा किंवा ओंकार साधना असू शकते का? हो, असू शकते ना. ध्यानधारणा तर खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपले सगळे चक्रा ओपन होतात आणि ऊर्जा एक फ्लो होते आपल्या शरीरामध्ये आणि माइंड स्ट्रेस रिलीफ होतं. ते मेडिटेशनमध्ये खूप ॲडव्हान्टेज आहे. ते तर लोक करतात आणि मानतात. म्हणजे या सगळ्याला आपल्या मनाशी संबंध जोडलेला आहे किंवा आपल्या ऊर्जेशी संबंध जोडलेला आहे. हो, अगदी बरोबर. म्हणूनच तुम्ही बहुतेक असं म्हटलंय त्या एका ठिकाणी की मानवी ऊर्जा जी आहे मनाची तिचा सकारात्मक वापर म्हणजे पॉझिटिव्ह वापर करून घेतला पाहिजे. आता हे सगळे परत एकदा थोडंसं प्रॅक्टिकल जगात येऊयात, व्यवहारी जगात, की हे सगळं तुम्ही घेत होतात. तुमची रुग्णसेवा एका बाजूला चालू होती, एका बाजूला या विषयावरचं संशोधन चालू होतं. म्हणजे संशोधनाकडे तुम्ही वळलात. मग अचानकपणे
हे सगळे अनुभव लिहावेसे का वाटले, अक्षरांच्या दुनियेमध्ये कसं यावंसं वाटलं, आणि ती नेमकी सुरुवात कुठे झाली? ती सुरुवात मेडिकल कॉलेजमध्ये झाली. बरं. आमचं ऑप्थॅल्मिक ब्रांच होतं ना, त्याच्यामध्ये इमर्जन्सीज वगैरे नसतात. त्याच्यामुळे मी काय करायचे, मी ICU किंवा वॉर्डमध्ये जाऊन बसायचे. जे पीपल हू आर डाईंग पीपल, त्यांच्याकडे बसून मी विचारायचे की तुम्हाला काय वाटते, तुम्हाला काय अनुभव येतात, तुम्हाला काय दिसतंय. मृत्यू ज्यांचा जवळ आलाय, असे मृत्यू ज्यांचा जवळ आलाय त्या लोकांशी मी बोलायची. तर बरेच लोकांनी मला सांगितलं की आमचे रिलेटिव्ह फ्रेंड्स जे आहेत, जे ऑलरेडी पास्ट ओव्हर, ते आहे या रूममध्ये आणि आम्हाला मदत करतात. किंवा ते असं म्हणायचं की आम्हाला असं आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्सेस येतात, किंवा देव दिसतात, देवदूत दिसतात. आणि मग मी ते सगळं लिहून काढलं. तेव्हा मला वाटलंच होतं, म्हणजे एक अदृश्य शक्ती मला पण गाईड करत होती की हे सगळं लिहून ठेव. आणि त्याच्यानंतर मी एक डॉक्टर रेमन मूडी आहे, जे अमेरिकाचे सायकॅट्रिस्ट आहे, प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिली, लाईफ आफ्टर लाईफ. तर त्यांनी पण जे अनुभव लिहिले आणि मला जे अनुभव लोकांनी सांगितले त्याच्यामध्ये बरंच सिमिलॅरिटी होती, साम्यदान होतं. म्हणजे तिकडचं अमेरिकेचा धर्म, ख्रिश्चॅनिटी किंवा वेगळंच असतो, ते लोकांचं कल्चर वेगळं आहे, इथे लोकांचं कल्चर वेगळं आहे, पण तरी ते जरा सिमिलॅरिटी खूप होती. त्याच्यामुळे मला वाटलं की आपण लिहावं याच्यावर. ओके. पण मग ह्या पुस्तकाची कल्पना कधी डोक्यात आली आणि ह्या पुस्तकाचं पहिली आवृत्ती कधी निघाली? ही पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस जे मी लिहिलं ना, त्याची कल्पना तर तेव्हा झाली होती, पण नंतर मी अराउंड 2003-04 मध्ये सुरुवात केली लिहायचं. बरं. 2009 मध्ये ते प्रकाशित झालं. 2009 मध्ये. आणि त्याच्यानंतर मला बरेच लोक म्हणायचे की तुम्ही मराठीत का आवृत्ती म्हणजे अनुवाद करून का घेत नाही, म्हणजे बरेच लोक वाचू शकतात. बरोबर आहे. तर मग मराठीत अनुवाद केलं आणि ते 2013 मध्ये पब्लिश झालं होतं, प्रकाशित झालं होतं. म्हणजे 2009 मध्ये इंग्रजी लिहिलं तुम्ही आणि 2013 मध्ये त्याची मराठी आवृत्ती प्रकाशित झाली. आणि त्याच्या अनेक आवृत्त्या या आतापर्यंत आलेल्या आहेत आणि लोकांनाही हा विषय खूप इंटरेस्टिंग वाटतोय. हो, लोकांना हा विषय इंटरेस्टिंग वाटतो. तुमची मराठीमध्ये आवृत्ती 2013 मध्ये निघाली या पुस्तकाची, आणि आता 2024 मध्ये माननीय राज्यपालांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला या पुस्तकाच्या संदर्भात. तर तो क्षण तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचा असणार आहे. तर त्यावेळी तुमच्या भावना नेमक्या कशा होत्या हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला तर खूप आनंद झाला. मी असं एक्सपेक्ट पण केलं नव्हतं. आणि जेव्हा मिस्टर रमेश बेन्सनी मला पुरस्कार दिलं तेव्हा मला असं वाटलं की जास्त लोकांनी, म्हणजे दे शुड, अदर पीपल ऑल्सो शुड गेट इंटरेस्टेड इन दिस सब्जेक्ट. आणि त्यांनी पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे, पुस्तक वाचली पाहिजे आणि ओपन देअर माइंड्स, असं मला वाटलं. वा वा, बरोबर आहे. या विषयाकडे वळावं अशी तुमची इच्छा आहे. आता या निमित्ताने, म्हणजे जेव्हा इंग्रजी आवृत्ती आली, मराठी आवृत्ती आली, या विषयाचा तुम्ही अभ्यास करताय, आणखी या विषयात काही करावं असं वाटतं याच्या पुढे? हो, मी आता एक सेल्फ हेल्प बुक म्हणून लिहिणार आहे. जिथे हे सगळं हिलिंग, रेकी, मग ते बाकीचे क्रिस्टल्स, एंजल्स, टॅरो कार्ड्स, न्यूमरोलॉजी, हे सगळं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कसं उपयोगी करून आपण कसं करू शकतो, म्हणजे एक स्वतः कसं करू शकतो हेल्प ह्याच्यामध्ये, त्याच्यावर मी पुस्तक लिहायचा प्रयत्न केला. स्वमदत, स्वतःला केलेली मदत, सेल्फ हेल्प. हे सगळं सेल्फ हेल्प म्हणजे ते सगळं डिस्क्राईब करणार की असं आहे, असं आहे, असं आहे, तुम्ही असं करू शकता, तुम्ही असं करू शकता, तुम्ही त्यांच्या देवदूतांशी संपर्क करू शकतात, ते किती मदत करतात तुम्हाला, हे सगळ्यांवर मला आता लिहायचं आहे. वा, तुमच्या या भविष्यकालीन ज्या योजना आहेत त्याही आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर मेहरा श्रीखंडे यांच्याशी. त्यांचं जे पुस्तक आहे पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस आणि त्याचं मराठी भाषांतर अतिंद्रिय अनुभव याच्याबद्दल. आपण बोलत होतो की तुम्हाला आता पुढे याच्यानंतर काय करायचं, आणि तुम्ही म्हणालात की स्वमदत या विषयावर मला लिहायला आवडेल. तर आता हे सगळं तुम्ही काम करता, इतके अनेक वर्ष तुम्ही रुग्णसेवा सुद्धा करताय, आता लेखिका पण आहात. तर मला आता एक जाणून घ्यायचंय की तुमच्या घरच्यांची भूमिका, तुमच्या घरच्यांचा पाठिंबा या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये नेमका कसा होता? माझ्या आई वडिलांना मी खूप धन्यवाद देते, कारण त्यांनी मला वाचनाची आवड निर्माण केली. त्यांनी मला खूप वाचायला लावायचं आणि मग त्यांनी खूप मदत केली मला.
आणि त्याच्यानंतर आता माझे पती आणि मुलं त्यांचं कसं झालंय, त्यांना काही अनुभव आलेले नाहीये, त्याच्यामुळे त्यांना एवढा काही विश्वास नाहीये आणि नसलं पण पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला काय आहे ते जोपर्यंत मला अनुभव आले नाही तेव्हा मला विश्वास नव्हता, तेव्हा त्यांना पण तसं नाही. पण तसं कधी ते म्हणाले नाही की हे लिखाण करायचं नाही किंवा हे नाही, ते फक्त म्हणायचं की तुमचं काम पण कर आणि हे पण कर असं. कारण घरच्यांचा पाठिंबा हा कुठल्याही स्त्रीसाठी, ती कुठल्याही क्षेत्रात काम करत असो, ती फार महत्वाचा असतो. हो, तसं पाठिंबा आहे मला. तसं जरी त्यांना काही अनुभव आले नाही तरी ते मला काही कधीच नाही म्हणत नाही की हे काही करू नको. विरोध केला नाही हा सुद्धा सपोर्ट आहे. हा, विरोध केला नाही हा सुद्धा सपोर्ट आहे. बरोबर. जेव्हा आपण मगाशी विचार करत होतो या सगळ्या गोष्टींचा, अतिंद्रिय अनुभवांचा, तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणताय की हा मी घेतलेला अनुभव आहे. जेव्हा मला अनुभव आला तेव्हाच मी तो लिहिला, त्यामुळे त्याला एक वजन प्राप्त होतं. जसं आपण म्हणतो की वेटेज येतं. जो स्वतः अनुभव घेतो तो लिहितो ज्या वेळेला. पण मग हा अनुभव येण्यासाठी काही विशेष करायला पाहिजे का तो प्रत्येकाला आपोआप येतो? खूप कमी लोकांना येतो हे. ओके. म्हणजे आपण जर एखाद्या वेळेला सायकिक गिफ्ट्स असतात तर त्यांना ऑटोमॅटिकली अनुभव येतात. ओके. नाहीतर मग आता मला तसं एवढं काही नव्हतं, त्याच्यामुळे मी क्लास, सेमिनार्स ह्याला जाऊन शिकले आणि मग मेडिटेशन केल्यानंतर, शिकल्यानंतर आपोआप मग मला अनुभव यायला लागले. आणि जे लोक मेडिटेशन मध्ये बसतात आणि हे करतात ना, त्यांना तर खूप अनुभव येतात. ध्यान जे आपण म्हणतो ते अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही स्वतः घेतल्यावरच तुम्ही त्या अनुभवांबद्दल लिहिण्यासाठी अधिकृत असता. ऑथेंटिक ज्याला आपण म्हणतो तो असू शकतो, हे आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आता ज्या वेळेला आपण मानवजातीसाठी किंवा ह्युमॅनिटीसाठी प्रत्येक गोष्ट आज बघायची गरज निर्माण झाली, कारण आजूबाजूला इतक्या वाईट गोष्टी घडतायत, तर या सगळ्या अनुभवांचा उपयोग किंवा तुम्ही जसं म्हणता की ऊर्जा जी आपल्यामध्ये आहे त्याचा उपयोग आपण स्वतःच्या विकासासाठी किंवा स्वतःच्या उन्नतीसाठी नेमका कसा करून घेऊ शकतो? ह्या विषयाबद्दल माहिती आहे आणि ते प्रॅक्टिस करतात आणि ज्यांना अनुभव आलेले आहेत ते ऑटोमॅटिकली अध्यात्माकडे वळतात, ते स्पिरिच्युअल होतात. मग बरेच लोक लेक्चर्स पण देतात आणि ते बाकीच्यांना पण सांगतात की असं असं सत्य आहे. म्हणजे सगळ्या लोकांनी जर चांगले वागले, जर व्यवस्थित वागले, तर मग ह्या जगामध्ये किती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. म्हणजे युद्ध, हेट्रेड, जेलसी हे सगळं जर निघून गेले तर मग किती चांगलं होईल. मग सगळ्यांनी ह्याचा उपयोग करून घेतलं पाहिजे. म्हणजे व्यक्तीला स्वतःला सुधारणं आणि मग हळूहळू सगळा समाज. आता एक प्रश्न येतो की तुम्ही मगाशी डॉक्टर म्हणून, आपण नेत्रतज्ञ म्हणून तुम्हाला आम्ही सगळे जाणतोच, आता तुम्ही लेखिका म्हणून आहात, प्रतिथयश लेखिका म्हणून, जिच्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. डॉक्टर म्हणून काम करताना रुग्णसेवा करता आणि इथे लेखिका म्हणून करताना अक्षरसेवा करता. मग मला सांगा, तुम्हाला यातली नेमकी कोणती भूमिका आवडते? मला वाटतं मला एक डॉक्टरची आवडते. सध्या माझा व्यवसाय चालू आहे, माझं प्रॅक्टिस चालू आहे आणि अजूनही करते. आणि माझं लिखाण, पेंटिंग हे छंद आहेत, तर त्याच्यासाठी वेळ काढून मी करते. पण बेसिकली मला वैद्यकीय व्यवसाय अजून बरं वाटतं. रुग्णसेवा आवडते. रुग्णसेवा आवडते. असा काही लेखिका म्हणून अनुभव आला का की तुम्हाला प्रतिक्रिया आल्या एखाद्या वाचकाच्या? हो, भरपूर लोकांनी वाचून मला आता बरेच लोकांचा अनुभव यायचं, पण कोणाला सांगणार? कोणी ऐकत पण नव्हतं आणि ऐकायचं ते हसायचं त्यांच्यावर की असं असं कसं झालं. तर माझ्याकडे बरेच लोक यायचे आणि सांगायचे की आम्हाला असं असा अनुभव आला, असं असं आला. आणि मग ते मला सांगायचे आणि मी पण त्यांना उत्तर द्यायचे की हो, हे होतं, असं होत राहतं. मग त्यांना असं पण आनंद वाटायचा की कोणीतरी ऐकतं आणि समजतं त्यांना काय झालं ते. अशा प्रतिक्रिया ऐकल्यावर बरं वाटत असेल ना? हो, बरं वाटत असेल. आपण काहीतरी उपयोग करू शकतो लोकांना, समाजाला, असं वाटायचं. डॉक्टर, तुम्ही हे सगळं करताना तुमचा चित्रकलेचा छंद सुद्धा जोपासता, तुम्ही पेंटिंग्स करता, तर त्या तुमच्या छंदाविषयी सांगा ना. तो छंद कधीपासून जोपासताय आणि ह्या सगळ्या व्यस्त जीवनामध्ये, दिनक्रमामध्ये त्याला नेमका कधी वेळ काढता? चित्रकलेची आवड तर पहिल्यापासूनच होती मला. मी क्लासेसला जायची, ट्युशन्सला जायची आणि शाळेत पण म्हणजे खूप इंटरेस्टनी सगळं पेंटिंग शिकायची, ड्रॉइंग्स, वॉटर कलर, ऑइल पेंटिंग. आणि नंतर मला जसं ऑइल पेंटिंगची आवड जास्त वाटायला लागली. वॉटर कलर्सपेक्षा ऑइल्स करते मी आणि मला आवडतं स्टील लाईफ आहे.
वा. म्हणजे फुलं किंवा आपण वॉस ठेवलं किंवा आपण थोडी फळं ठेवली, त्याचं चित्र काढलं, हां स्थिरचित्र, तसं मी करते. आणि मी एक्झिबिशन सुद्धा घेतलेली आहे. अरे वा. एक 7-8 एक्झिबिशन्स घेतली आहे मी, बरेच वर्ष झाले. वा वा. मुंबईमध्ये आणि पुण्यात पण घेतलेली आहे आणि रिस्पॉन्स चांगला मिळाले. विकली गेली पेंटिंग्स. मला खूप आनंद झाला. क्या बात आहे, क्या बात आहे. कलाकार आणि डॉक्टर एकत्र मिश्रण आहे तुमचं. हो हो. कलेची आराधना आणि डॉक्टर. याच्या अनुषंगाने एक मगाशी माझ्या मनात प्रश्न आला होता. तुम्ही जेव्हा डॉक्टर म्हणून काम करता आणि आता तुम्ही म्हणता की या सगळ्या सप्लिमेंटरी थेरपीचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे, नुसतं औषध देऊन चालणार नाही, तर ह्या सगळ्याचा वापर मग तुम्ही ट्रीट करता जेव्हा रुग्णाला एखाद्या, तेव्हा करता का असं काही? हो मी करते ना. जेव्हा पेशंटला ट्रीटमेंट देते आणि ते ठीक झालं आणि काहीच प्रॉब्लेम नाही झाला तर ठीक आहे. पण एखाद्या पेशंटला जास्त आपल्याला ट्रीटमेंट द्यावं लागते, ते सारखं डोळे लाल होतात, पाणी येतं किंवा अजून काय प्रॉब्लेम होऊ शकतात आणि येतात, तेव्हा मग मी त्यांना डोळ्याचा फोटो काढते आणि तेव्हाच पण त्यांना रेकी देते. सांगते त्यांना मी की मी रेकी देते, तुम्हाला हिलिंग देते आणि मग त्यांचा त्या डोळ्यांचा फोटोवर पण हिलिंग देते. या सगळ्या विषयाची चर्चा करताना एक असं मनामध्ये नेहमी येतं की आपला जो प्रेक्षक आहेत, आपल्या ज्या मैत्रिणी आहेत, त्या अगदी ग्रामीण भागातल्या असल्या आहेत आणि अगदी शहरी भागामध्ये आहेत. सगळ्या प्रकारचे आपल्याकडे प्रेक्षक वर्ग आहे. तर या आपल्या मैत्रिणींसाठी या विषयाच्या अनुषंगानं तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, तो आम्हाला ऐकायचा आहे. तुम्ही कर्म चांगलं करा, सकारात्मक विचार करा, सकारात्मक कामं करा, सगळं पॉझिटिव्ह करा आणि तुमच्या लाईफमध्ये तसंच चांगलं होईल. पण तुम्ही वाईट केलं की मग वाईटच होणार. आणि दुसरं, मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्यानंतर तुमचं मेंटल स्ट्रेस रिलीफ होतो, तुमची ऊर्जा वाढते आणि तुम्हाला अनेक एक्सपिरियन्स होतात आणि असं ब्लिस म्हणून जाणवते. आणि असं पण आहे की म्हणजे बेसिकली हेच की चांगलं विचार करा, चांगलं काम करा, मेडिटेशन करा. मैत्रिणींनो, अतिंद्रिय अनुभव किंवा पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स हा शब्द जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये सुद्धा एक असं गूढ वलय तयार होतं, किंवा हे आपल्या जाणीवेच्या पलीकडचं आहे, किंवा कदाचित आपण त्याला काही कारणमीमांसा देऊ शकत नाही, तर्क लावू शकत नाही, त्यामुळे ते खरे आहेत का नाही अशा आपल्या मनामध्ये शंका निर्माण होऊ शकते. पण अनेक वेळेला असं होऊ शकतं की हे अनुभव हे सुद्धा आपल्याला काही अर्थी मदत करू शकतात. विज्ञान आणि अध्यात्म हे जेव्हा एकत्र हात मिळवतात, एकत्र चालतात, तेव्हा आपल्याला पडलेले बरेचसे प्रश्न हे सुटू शकतात, असं आज आपण मॅडमशी चर्चा केली तेव्हा आपल्याला लक्षात आलं. आणि आपल्या मनामध्ये जे काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा सकारात्मक जर आपण वापर केला तर आपल्या वैयक्तिक उन्नतीसाठी सुद्धा ते लाभदायक ठरू शकतं. मॅडमनी हेही आपल्याला सांगितलं की अनेक सप्लिमेंटरी थेरपीज या देहाला म्हणजे आपल्या शरीराला झालेले जे रोग आहेत ते आपण डॉक्टरांकडनं करूनच घेतो बरे, पण त्याच्याबरोबर आपल्या मनाला एक ताकद देण्यासाठी किंवा तो रोग लवकर चांगल्या अर्थाने बरी होण्यासाठी अनेक सप्लिमेंटरी थेरपीजचा आपण वापर नक्की करू शकतो. असं म्हणतात की ईश्वर हा बाहेर नसून तो आपल्यामध्येच आहे आणि जी दैवी शक्ती आपल्यामध्ये आहे त्याचा जर आपण वापर केला, चांगला वापर केला, सकारात्मक वापर केला तर केवळ आपली वैयक्तिक उन्नती होणार नाही, आपल्याबरोबर समाजाची सुद्धा उन्नती होईल आणि केवळ समाजाची नाही तर अखिल मानवजातीची उन्नती होईल. हेच आज आपल्याला आपण जेव्हा डॉक्टर मेहरा श्रीखंडे यांच्याशी चर्चा केली तेव्हा आपल्याला समजलं आणि याचा ॲप्लिकेशन, याची अंमलबजावणी जर आपण आपल्या जीवनात केली तर आजच्या कार्यक्रमाचं मला असं वाटतं तेच खऱ्या अर्थाने फलित असेल. डॉक्टर मेहरा श्रीखंडे, आपण या ठिकाणी आलात, तुमचा संपूर्ण प्रवास विविध माध्यमातून आम्हाला उलगडून दाखवलात आणि एक वेगळ्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिलात, त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.